मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 लोकप्रधान मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी आज मतदान सुरळीत पार पाडण्यात आलं. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत या मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. तुरळक ठिकाणी वाद निर्माण झालेलं होतं, मात्र पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्या कारणाने कोणत्याही प्रकारचं अनुचित प्रकार असा घडलेला नाहीये आणि सर्वत्र मतदान प्रक्रिया जी आहे ते व्यवस्थित आणि शांततेत पार पडल्याचं एकंदरीत आपल्याला पाहावयास मिळालेलं आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच थोडंफार ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या कारणास्तव अनेक ठिकाणी गोंधळ उडाल्याचं पाहावयास मिळालेलं आहे. एकंदरीत पाहता या मतदानाच्या प्रक्रियेत मतदानाची टक्केवारी मात्र घसरल्याचं आपल्याला पाहावयास मिळालेलं आहे. मतदानाच्या टक्केवारी घसरल्या कारणाने नेमकं ही कोणाच्या पत्त्यावर पडतं हे देखील आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उद्या मतदानाची जे मतमोजणी आहे ते सोलापूर शहरातील विविध मतमोजणीच्या ठिकाणी पार पाडली जाणार आहे. कारण पहिल्यांदाच असं होत आहे की मतमोजणी एकाच ठिकाणी न होता विविध ठिकाणी मतमोजणी होणार आहे. सोलापूर शहरातल्या आज झालेल्या मतदानाच्या एकूण अंदाज काय होईल, कोण बाजी मारेल, कोणता पक्ष पुढे येईल आणि सर्वाधिक नगरसेवक कोणत्या पक्षाचे निवडून येतील त्याचा अंदाज आम्ही आता लोकप्रधानवर तुम्हाला दाखवित आहोत. हा केवळ अंदाज असून प्रत्यक्षात निवडणुकीची जी मतदानाची उद्या जी मतमोजणी होणार आहे त्याचा निकाल वेगळा देखील असू शकतो. केवळ आम्ही तुमच्या समोर आमचा झालेला सर्वे आणि आमच्या जो झालेला लोकांमधील जनमत आहे तो जनमत जाणून घेतल्यानंतर आणि आजची मतदानाची एकंदरीत प्रक्रिया पार पडल्यानंतर आम्ही हा अंदाज तुमच्या समोर व्यक्त करत आहोत. सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण 102 जागांपैकी सर्वाधिक जागा लढवलेल्या आहेत बीजेपी पक्षाने. बीजेपी पक्षाने तब्बल संपूर्ण 102 जागा आज महानगरपालिकेमध्ये लढवल्या आहेत. त्यांचे 102 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तर भाजप जेवढ्या जागा लढवलेल्या आहेत त्याच्या किमान निम्मे जागा जिंकून येण्याची शक्यता आम्ही वर्तवित आहोत. भाजप 52 पेक्षा जास्त निवडणुकीत यावेळेला जागा घेणार असल्याचं अंदाज आम्हाला वाटत आहे. तर दुसऱ्या क्रमांकावरती 62 जागा लढवलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या जागा लढलेल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाने 62 पैकी 12 ते 16 जागा घेण्याचा अंदाज आम्ही वर्तवित आहोत. म्हणजेच शिवसेना 12 ते 16 जागांवरती निवडणूक जिंकू शकतो. तर तिसऱ्या क्रमांकावरती काँग्रेस 48 जागा लढवलेली आहे आणि काँग्रेसचे यंदा 8 ते 12 उमेदवार निवडून येण्याची शक्यता आम्ही वर्तवित आहोत. चौथ्या क्रमांकावरती 8 ते 12 जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जिंकण्याची शक्यता आम्ही वर्तवित आहोत. एकंदरीत बीजेपी 52, शिवसेना 12 ते 16, काँग्रेस 8 ते 12 जागा जिंकू शकते आणि राष्ट्रवादी अजित पवार 8 ते 12 जागा जिंकू शकते. तर पुढे एमआयएम जे आहे ते 5व्या क्रमांकावर असू शकते. एमआयएम एकूण सोलापूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीच्या रिंगणात आपले 22 उमेदवार रिंगणात उतरवलेले होते. तर एमआयएम मात्र गेल्या वेळेला जी 9 जागा जिंकलेली होती, फारुख शाब्दींच्या या राजीनाम्यानंतर कुठं ना कुठं त्यांची जागा कमी येत आहेत की काय असा अंदाज आता आम्ही वर्तवित आहोत. एमआयएम यंदा 4 ते 6 जागांवरती बाजी मारू शकते असा अंदाज आम्ही व्यक्त करत आहोत. तर त्यानंतर ठाकरे शिवसेना गटाकडून एकूण जवळपास 20 ते 22 जागा लढवण्यात आलेले होते. त्यापैकी 2 ते 4 जागांवरतीच ठाकरे गट जिंकू शकेल असं आम्हाला वाटत आहे. त्यानंतर शरदचंद्र पवार गटाकडून 12 जागा जवळपास लढवण्यात आलेले होते. तर त्यांच्याकडून जवळपास आता या एकंदरीत मतदानाच्या दिवशीचा कौल पाहता 1 ते 3 जागा शरद पवार गट जिंकू शकतंय असं आम्हाला वाटत आहे. तर इतर पक्ष जे आहेत ते 8 ते 10 जागा जिंकू शकतात. यंदा विशेष करून पहिल्यांदाच सोलापूर महानगरपालिकामध्ये आम आदमी पार्टी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली होती आणि समाजवादी पार्टी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली होती. समाजवादी पार्टीचे एकूण 3 उमेदवार रिंगणात होते, तर आम आदमी पार्टीचे जवळपास 11 ते 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. समाजवादी पार्टी सुद्धा यावेळेला त्यांचे कुणीही जिंकणार नाही असा अंदाज आम्हाला वाटतंय. तर आम आदमी पार्टी देखील 0 जागांवरती जिंकून येणार नाही, एकही जागा ते घेणार नाही असा आमचा अंदाज आहे. एकंदरीत आता पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, महानगरपालिकेच्या आजचा सगळं मतदानाची प्रक्रिया पाहता आम्ही जो अंदाज मानतोय तो केवळ अंदाज आहे.
त्याच्यावरती उद्या जो निकाल लागेल तो वेगळा देखील असू शकतो. तर अंतिम निकाल वेगळा असणार आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला आमचा जो अंदाज आहे तो पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. भाजपा 52 पेक्षा जास्त जागा जिंकू शकते. शिवसेना 12 ते 16 जागा जिंकू शकते. काँग्रेस 8 ते 12 जागा जिंकू शकेल. राष्ट्रवादी अजित पवार गट 8 ते 12 जागा जिंकू शकेल. MIM 4 ते 6 जागा जिंकेल. ठाकरे गट 2 ते 4, पवार गट 1 ते 3 आणि इतर पक्ष 8 ते 10 जागा आणि आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी हे दोन्ही एकही जागेवरती बाजी मारणार नाहीत. हा एकंदरीत आम्हाला लोकप्रधानांना वाटलेला कौल आम्ही तुमच्या समोर मांडलेला आहे. मात्र तुम्हाला काय वाटतंय, कोण उद्याच्या या निवडणुकीच्या मतमोजणी दिवशी बाजी मारेल आणि कोणाचा महापौर जो आहे महापालिकेत जाऊन महापौरच्या सीटवरती बसेल, तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा.